गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर मित्रांनो, आज आपण देवगडमध्ये आहोत. आपण काल रात्री इथे पोहोचलो आणि हा रूम आपल्याला खूप कष्टाने भेटला होता. तर त्या रूमच्या बाजूचा व्ह्यू बघा. या रूमच्या बाजूला समुद्र आहे. रात्री तर आपल्याला काय दिसत नव्हतं एवढं. आणि हा बघा रूमच्या मागच्या बाजूला काय आहे, हा आहे विंडमिल्स. तर मित्रांनो, आज आपण देवगडमध्ये फिरणार आहोत, कुणकेश्वरला जाणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढचा प्लॅन करणार आहोत. आणि अजून कुठे जाणार आहे धरू आपण? पोवाला कुठे जाणार आहोत? नदी. तर मित्रांनो, आज आम्ही बीचवर पण जाणार आहोत. तर चला मित्रांनो, निघूया आणि खूप मजा करूया. पॅकअप का? पॅकअप पॅकअप. इकडे बॅग पुढे ठेव, मागे ठेव. पुढे ठेवा ती. हा बंद करा. समुद्र गाडीत घेऊन जायचं ना? समुद्र गाडीत घेऊन जायचा. समुद्रावर गाडी न्यायची. बावलट ना तुम्ही बोलला तसं. व्हिडिओ दाखवू का तुम्हाला? मित्रांनो, हा आपल्या बाजूला समुद्र आहे बघा. आणि समोर इथे, आणि हा समोर फोर्ट पण आहे. रूमच्या समोरच आहे. रूम एकदम प्रीमियम जागेवर आहे. ते काय हो? विंडमिल, पवन चक्की. मित्रांनो, कसला भारी लोकेशन आहे बघा. मित्रांनो, हा आहे देवगडचा फोर्ट. आपल्या रूम समोरच, आपल्या म्हणजे आपण जिथं राहतो तिथं अगदी आणि अगदी समोरच. समोरच. मित्रांनो, फोर्टच्या आतमध्येच एक मंदिर आहे. काल मस्त इथं भजन बिजन चालू होते, आवाज येत होता रात्री. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, हा देवगड फोर्ट आहे. फोर्ट आहे का नक्की फक्त भिंत आहे ते समजत नाही, कारण फक्त भिंतच दिसते. आणि हा आतमध्ये मंदिर आहे. आणि तिकडे आहे तो लाईट हाऊस. हा इकडे लाईट हाऊस आहे. आणि हा समुद्र आहे समोर. मित्रांनो, आता आपण देवगड फोर्टवरून निघतो आणि डायरेक्ट जातो बीचवर. कारण आता पाण्यात जायचे आम्हाला एक खा झाले ना धरू. वाव, काय बीच पण इथंच आहे ना. विंडमिल गार्डन पण बाजूलाच आहे. जाऊ ना आपण. हा ना. बघा मित्रांनो, कसला भारी व्ह्यू आहे. पप्पा बघा, तुम्ही बोलत बीच इकडे नाही, तेव्हा लोक पण आले. काय काय ओ, इथे पण आहे. मित्रांनो, इथं पण एक झिपलाईन आहे. तो तिकडून आहे, विंडमिल गार्डन मधून आहे ती सायली. आणि हा आहे बीच. बघा कसला भारी बीच आहे, एकदम सिरीन बीच आहे. कोणच नाही, फक्त इथे एक कपल फिरतो बस. सायली, कसा वाटतं बीच हो? भारी वाटतं. दायता का पाण्याला उफान आले, जाऊ नको. दाले कात जातील दायता. मित्रांनो, देवगडचा बीच बघा किती भारी आहे. एकदम अशी सफेद वाळू आहे आणि बिलकुल गर्दी नाही. बीच बघा किती भारी आहे सायली.
मित्रांनो, हा आहे विंडमिल गार्डन आणि आपला देवगड बीच. आता आपण इथून निघू आणि कुणकेश्वरला जाऊ. कुणकेश्वरवर आपण दर्शन घेऊ आणि मग तिथे बीचवर मजा करू. कुठे सरडा? व्हेरी शडॉग कुठे गेला? बघा ना फांदीवर दिसते का समोर? नाही दिसला काय हा? ही जी दुसरी फांदी दिसते दिसला? हो यो तो का? ए मिस्टर शडॉग. जस्ट लुकिंग लाईक अ वाव, वाव. तुम्ही इथलं शांतपणे जायचं. जायचा चेंजिंग रूम आहेत का पण आपल्याकडे? चल बघू ना चेंजिंग रूम काय भेटतात का. तर मित्रांनो, आपण गाडी पार्किंग मध्ये लावलेली आहे कुणकेश्वर बीचवर आणि आता आपण जाऊ बीचवर. बीचवरून आल्यानंतर आपण मंदिरात जाऊ. मित्रांनो, बीचवर आलोय आम्ही कुणकेश्वरच्या, पण इथे एक प्रॉब्लेम आहे. इथे कपडे चेंज करायला कुठे जागा नाही. आता आम्हाला मंदिरात पण जायचं आहे. जर बीचवर आपण भिजलो तर कपडे कुठे चेंज करणार, म्हणून आता आम्ही प्लॅन थोडा चेंज करतोय. आता आपण इथं मंदिरात दर्शन घेऊ, कुणकेश्वर मंदिरात दर्शन घेऊ आणि आपण आपल्या रस्त्याला निघू आणि कुठेतरी दुसरा बीच बघू जिथे. मित्रांनो, हा आहे कुणकेश्वर मंदिर. तुम्ही बघू शकता गर्दी भरपूर आहे. दर्शन घ्यायला भरपूर वेळ जाईल. थांबत आहे का लाईनला? नको. भरपूर गर्दी आहे. म्हणजे जवळजवळ 2-2.5 तास लागतात. 2-2.5 तास आपल्याजवळ वेळ नाही. चला आपण आता इथून बाहेरूनच जे 2-3 मंदिर आहे तिथे दर्शन करू आणि निघू आपण आपल्या प्रवासाला. लिंबू सोडा. चलो लिंबू सोडा पिऊ. चल भाई, लय गर्मी आहे. इकडे इकडे हा तर हा कर. तर मित्रांनो, आता आपण कुणकेश्वर मधून निघतोय. मंदिरामध्ये 2 तासाची लाईन होती. तेवढा वेळ आपल्याकडे आहे नाही, म्हणून आपण आता निघतोय वापस घराच्या दिशेने. ऍक्च्युली प्लॅन मध्ये आपल्या निवती पण होता, सिंधुदुर्ग पण होता आणि तारकर्ली पण होता. पण कालच सगळ्या बीचवर बोट्स बंद केलेले आहेत. स्कुबा डायव्हिंग वगैरे सगळं बंद केलेलं आहे. आणि निवतीमध्ये जी 3 तासाची राईड असते ज्याच्यामध्ये म्हातारीची चूल, डॉल्फिन वगैरे दाखवतात, ते पण बंद आहे. तर तिकडे जाऊन आपला काही उपयोग होणार नाही. आता ते नेक्स्ट टाइमसाठी आपण सोडतोय. आणि आता आपण जातो घरच्या दिशेने. जाता जाता आपल्याला कुठे पण एक चांगला बीच जो भेटेल तिथे आपण एन्जॉय करू. आणि रात्री आपण ड्राईव्ह करणार नाहीये, जास्त रात्रभर ड्राईव्ह नाही करणार आहे. संध्याकाळी आपल्याला जिथे कुठे रूम भेटेल आपण थांबू आणि उद्या सकाळी डायरेक्ट घरी निघू. घेणार होतो 2 डझन, घेतले 6 डझन. मित्रांनो, आम्ही इथे मागे आंबे घ्यायला थांबलेलो. देवगडचे हापूस 5 डझन ना 6 डझन घेतले. 6 डझन आंबे घेतले. आम्हाला 4,000 रुपयामध्ये 6 डझन आंबे भेटले. आपल्याकडे जास्त मागेत. मित्रांनो, आम्ही लंच करायसाठी इथे थांबलोय कोकण स्वाद फॅमिली रेस्टॉरंट. कारण आता जेवण बनवायला आपल्याकडे टाइम नाही तेवढा, तर आपल्याला पटपट जायचं आहे. आपण इथेच आज खाऊ आणि मग पुढे निघू. मित्रांनो, आपला जेवायला आलेला आहे. हा ना, पटापट का. इथं पण 1 तास लावला यांनी. ग्रेव्ही का खाल्लं कलर वगैरे म्हणून याच्यावर कलर टाकले कलर टाकले आणि आजी आणि अजिनोमोटोची पण बनवणार. मी जेवण टाकतो.
तर मित्रांनो आपल्याला घाई असल्या कारणाने आपण जेवायला हॉटेलवर थांबलो. तर त्या हॉटेलवाल्याने पण 1 तास लावला डिश आणायला. आणि दुसरी गोष्ट हे बघा, जेवणामध्ये कलर बघा, हात लाल झाले पूर्ण. आणि त्याच्यामध्ये अजिनोमोटोची पण चव येत होती. ह्याच कारणामुळे आम्ही जेवण स्वतः बनवतो. आपल्या हाताची चव कोणाला येणार नाही, पैसे पण जास्त आणि वरून टाकले वरून अजिनोमोटो आहेच, पण टेस्ट तरी कुठे होती पाहिजे तशी टेस्ट पण नाही. आणि चिकन हंडीमध्ये तरी कशाला कलर टाकायला पाहिजे, मसाल्याचाच कलर बस होतो. गाय का धावते नुसती? धावत नाही, त्या माणसाने मागे चालले. धावत नाही, चालते ना ती. चालत नाही, त्या माणसाच्या मागे जात होती. चल ये बाहेर, कमी येस. मित्रांनो आपण आलोय गणेश गोळे बीचवर. हा बीच आम्ही असाच रस्त्यामध्ये दिसला म्हणून गाडी फिरवली. मस्त बीच आहे आणि एकदम आतमध्ये गावामध्ये. बघू आपण, आपल्याला इकडे रूम भेटली तर इथेच आपण स्टे करू आज. वर्धनची खुशी बघा. वर्धनला बीच बघून खुशी झाली. मला वाटलं आता पाण्यात येणार आहे आम्ही. ऍक्च्युली पाणी जाम जोरात आहे, फुल उफान मारून आहे. त्याच्यामुळे पाण्यामध्ये जायची आमची हिंमत नाही ऍक्च्युली. समुद्र भरपूर खवळलेला दिसतोय म्हणून पाण्यामध्ये जास्त कुणी जात नाही बघा. देरू जास्त पुढे जाऊ नको रे. वर्धन, ए वर्धन, वर्धू इकडे बघ. चला निघू. देरूला रातभर ठेवला तर रातभर राहील इथं. देरूरची सासूरवाडी आपण इकडचीच करू. देरूला आता मी कोकणातलीच बायको करणार, म्हणजे तो इथंच येऊन राहणार. घर जावयाच बनवू इकडं. घर जावयाच बनवू म्हणजे रोज बीचवर. मित्रांनो चला आता आपण गणेश गुलेमध्ये रूम बघूया, रूम शोधून राहूया. नंतर आपण सकाळी परत येऊ बीचवर जर रूम भेटला तर, नाही तर तसंच वापस निघायला आपल्याला पुढे. काही चप्पल मित्रांनो गणेश गुळेमध्ये पण रूम अवेलेबल नाहीयेत. इथे तर कोणी गाड्या पण दिसत नाही आणि टुरिस्ट पण नाही दिसत, तरी पण रूम अवेलेबल नाहीत. आता आम्ही निघतो डायरेक्ट घरच्या दिशेने, कारण इथे फिरून भटकण्यात काही अर्थ नाही. कुठे काय लागला रूम रस्त्यामध्ये चांगल्या ठिकाणी तर आपण थांबू, नाही तर सरळ घरी जाऊ. लेट तर लेट. रात्री ड्रायव्हिंग नव्हती करायची, पण मजबुरीने करावी लागेल असं वाटायला लागलं मला. मित्रांनो गणेश गुळेवरून आपण निघालो, इथे रूम नाही भेटला म्हणून. आणि आता आपल्याला येता येता रत्नागिरी लागली वापस. तर आपण काल ज्या हॉटेलला थांबलो होतो परत त्याच हॉटेलवर आलोय आपण. परवा दिवशी आपण ज्या हॉटेलला थांबलेलो तिथेच परत आलोय, विहार डिलक्सवर. तर इथले रूम चांगले होते आणि आपल्याला कालचा एक्सपिरियन्स पण चांगला होता. बघूया इथे रूम अवेलेबल असतील तर इथेच थांबू आपण. थोडे महाग आहेत, 3,800 4,000 पर्यंत रूम आहेत, पण रूम चांगले आहेत, साफ सुथरे आहेत एकदम. मित्रांनो आम्हाला परवा दिवशी इथे ह्या हॉटेलमध्ये रूम भेटला 3,800 ला, बिकॉज संडे होता आणि शेवटचा रूम होता. आज आम्हाला याच हॉटेलमध्ये 2,500 रुपयामध्ये इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट रूम भेटलेला आहे. तर चला आजची रात मस्त जाईल जरा आरामात. तर मित्रांनो आता आम्ही इथे झोपणार आणि सकाळी उठून सरळ घरी जाणार आहे आम्ही. तर मी हा व्लॉग इथे एंड करतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बोल.